कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी चुगली करतेस? आई बाबांकडे माझी चुगली करतेस? माझी चुगली? शार्दूल, माझ्या घरात माझ्या सुनेवर हात उचलायची तुझी हिम्मत कशी झाली? ओ बाबा! शार्दूल, चालता हो। चल निघ या घरातून। बाबा तू निघ या घरातून। बाबा या घरात राहायची तुझी लायकी नाही। बाबा बाबा ऐका माझं। नाही तू बाबा, मी काही केलेलं नाहीये बाबा। तुम्ही तुमच्या मुलाला घराबाहेर काढताय या मुलीचं ऐकून। अहो 4 दिवस झाले तुम्ही आणि हिची बाजू घेताय तुम्ही। निघ या घरातून। थोडा मला हे वसू ऐक ना वसू, हे तू समजाव ना बाबांना। तू सांग ना त्यांना, हे सगळं मी आपल्यासाठीच करतो ना। अगं आपल्याला हवेत ना खूप सारे पैसे। हे वसू तू बोल ना काहीतरी। इकडे बघ माझ्याकडे। हे वसू बोल ना काहीतरी। तू पण फिरलीस ना माझ्यावर? खरं तर ते गुंड आले होते ना, त्यांना तुला देऊन टाकलं असतं तर बरं झालं असतं। किती गलिच्छ विचार आहेत तुझे। अरे तू माझा मुलगा असूच शकत नाहीस। या घरातून निघून जा चल। आई दरवाजा उघड। आई दरवाजा उघड। आई आपण वेळीचे सगळं थांबवायला हवं होतं। हा मुलगा लहानपणापासूनच काही ना काही प्रॉब्लेम्स करतच होता। ज्या वयात मुलं एकमेकांची मैत्री करतात त्या वयात हा मारामाऱ्या करायचा। शाळेतनं कित्येक वेळा तक्रारी आल्या। प्रत्येक वेळेला आपण शिक्षकांच्या हातापाया पडून विनवणी करून शाळेतनं काढू नका म्हणून सांगितलं। त्याऐवजी त्याला शिस्त लावली असती तर आज हा दिवस दिसला नसता। वसुंधरा, जेव्हा तू त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हा मला असं वाटलं की तुझ्यासारखी गोड सरळ सालस मुलगी त्याचं आयुष्य बदलून टाकेल। तुझ्यासोबत राहून तुझ्या प्रेमात तो स्वतःचा स्वभाव विसरून जाईल। पण स्वभावाला औषध नसतं ग, आणि काही औषध असेल तर ते म्हणजे संस्कार। आणि वसुंधरा, आम्ही ना त्याच्यावर तेच संस्कार करायला कुठेतरी कमी पडलो, आणि मग ही सगळी जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकून मोकळे झालो। पण आम्हाला कळायला हवं होतं की आम्ही खूप मोठी चूक करतोय। आज तुझ्या बाबतीत जे घडतंय ना त्याला आम्ही जबाबदार आहोत। खरं तर त्याला सुधारण्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकली ना, हीच मोठी चूक केली आम्ही। आम्हाला कळायला हवं होतं की तो सुधारण्याच्या पलीकडे गेलाय, तो सुधरू शकत नाही। आपण त्याचं लग्नच करायला नको होतं।
हिची मात्र उगाच फटफट झाली. ही बघा वसू आली. अगं त्या धडपडीत तुला काही झालं नाही ना? हातापाय काही लागलं नाही ना? अगं तुला काही झालं तरी तू काही सांगत नाहीयेस ग? नाही बघू, पाय आई. व्यवस्थित आहे ना? अगं आकाशराव बोलले तेव्हा आम्हाला कळलं ना. आई तुम्ही कॉल का नाही उचलतात? तुम्ही तर ठीक तर आहात ना? मी ठीक आहे. मग फोन का नाही उचलतात? ते मी तुम्हाला मी इट्स ओके. या ना, बसा. पण काय झालंय? ये ग, बस बस आई बस. झालंय काय पण? नमस्कार. नमस्कार. या कोण? अगं डॉक्टर आहेत या. अय्या हो. नमस्कार. यांना कोणी बोलावलं इथे? अगं आकाशराव घेऊन आलेत तुझ्यासाठी. आई बाबा काय सांगतो ते ऐकायचं. बरं, कुठल्या पायाला लागलंय तुमच्या? हा पाय. पण अहो ठीक आहे मी. बघू जरा. इथे दुखतंय का? नाही. इथे? अहो नाही, अजिबात दुखत नाहीये. नाही दुखत आहे. अब नाही कसं नाही? हे बघा प्लीज, तुम्हाला जे काही होतं ते खरं खरं डॉक्टरांना सांगा. तुम्हाला माहिती आहे का, माझी आई पण एकदा अशीच पडली होती. तिची पाठ दुखायला लागली आणि ती आजवर थांबली नाहीये. म्हणून मी म्हणतोय की आपण हलक्यात नको घ्यायला. आपण सगळं चेकअप करून घेऊया, ठीक आहे? आणि तुम्हाला अजूनही त्रास होत असेल तर आपण डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊया. ओके डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं, आपण हॉस्पिटलला जाऊया ना घेऊन? अहो नाही हो, त्याची खरंच काही गरज नाहीये. मी खरंच ठीक आहे. एनिवे, मला तसा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. टेन्शन मिटलं. हे टेन्शन मिटलं. तुम्हीच घेतलं होतं टेन्शन. खरंय, जे यांनी माझ्या मुलींसाठी केलं त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तर हे सगळं करण्यासाठी, एवढं धाडस दाखवण्यासाठी खूप विचार केला असता. खरं तर अहो मी असं काहीच केलं नाहीये. जे मी बनीसाठी केलं नसतं. तेच तर, तुम्ही आतापासूनच माझ्या मुलींना तुमच्या मुलाचा सन्मान मानत आहात. बनी पण तुम्हाला बाबा म्हणतोच ना. ठीक आहे, मग निघते मी आता. येते मी. काळजी घे. या डॉक्टर. हो. मी सोडतो तुम्हाला घरी. अरे नको नको, मी माझी गाडी आणली आहे. अच्छा, तुमची फीज? अरे फेस कुठे पळून जाते का? तुझी होणारी बायको ठीक आहे ना? मग त्यातच आलं सगळं. थँक्यू सो मच डॉक्टर. बरं, येते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.